नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. लॉंग ड्राईव्हला कुठे गेलो होतो? झंडा वंदन किधर गए थे हम? झंडा कैसा ऐसा रहता ना झंडा येड़े, ये क्या लगाया तूने? झंडा तिरंगा. क्या बोलते उसको? रंगा. रंगा नाही बेटा, तिरंगा. कुठे जायचंय? कुठं किती जाऊ मला? माझी झोप गेली नाही अजून. जाऊ लांब थांब येते थांब. दार लाव. माझ्या सोबत येते तेवढी मला. तर चला, तर मग आज गाडीची प्रॅक्टिस करूया. खूप दिवसानंतर गाडी हातामध्ये घेतली आहे. चलो, भगवान के भरोसे. चल काय आता दीदी मिसेस गायकवाड या ठिकाणी गाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नांना त्यांच्या यश हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मा जगदंबा समोर सिद्धार्थ त्यांच्या ते मी आणि आजी कसं बघत थांबले बघ की. बसा जावई. आणि इथं लाडक्या जावयांसाठी मस्त गुलाबजामुनची तयारी होत आहे. इथे मम्मी पाक करत आहे आणि इथे त्यानंतर लगेच गुलाबजामुन तळून घेतले जात आहेत आणि त्यानंतर जावयासाठी मस्त असे खव्याचे गुलाबजामुन मम्मी करत आहे. तू आगाऊपणा करलेला असले तुला, तुझं काय म्हणणं आहे? गाडी चालवायची तुला? गाडी चालवायची? कोणती गाडी? ही गाडी चालवायची? दाखव गाडी, दाखव तुझी गाडी दाखव. त्याला रिमोट दे. काय करला? गुलाबजामुन. तू काय करलायस? बसले. दिसत बसेल का? चाचूचे लाडके. बस जेवायला. आणि या ठिकाणी गुलाबजामुनाचं जेवण केलेलं आहे. तुझ्यासाठी तेच करावं लागते. तर गुलाबजामुनाच्या जेवणामध्ये गड्याच्या गुणाच्या बायकोला सुद्धा जेव म्हणून विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आमचा गोलू आता जेवण करत आहे. तर गोलू या ठिकाणी चपात्या तोडून खात आहे आणि गोलूची मावशी म्हणजे काय, नुसतं इकडून तिकडं हिंडणे चक्रा नकरा अंजली बाय. कुठं आहेस तू? कशाचा अभ्यास करणार? अभ्यास कुठे चालला? लातूर. विचारलीस कशाला? कुठे चालला मला तर माहित. खरं आम्ही हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आता आम्ही विट्यामधून इथंच एक जवळपास देवस्थान आहे, त्या देवस्थानाला जस्ट बघण्यासाठी किंवा पाया पडण्यासाठी चाललो सगळे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो की कुठलं देवस्थान होतं, कारण आता मलाही माहीत नाही की कुठलं देवस्थान आहे नेमकं.
आणि त्या देवस्थानाला कसं जायचं काय नाही, तर आमचे गायकवाड साहेब आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चाललो. ते मार्गदर्शक म्हणून सोबत येत आहेत किंवा मग ते आम्हाला सगळं फिरून दाखवणार आहेत. तर बघू, आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही हे कसं आहे. आणि हे आमचे छोटू डॉन एकदम समोरच बसणार, गाडी चालवायचा हट्ट करणार. गाडी चालू झाली, थोडं पुढं गेली तिथपर्यंत शांत बसणार, आणि एकदा पुढे गेली की मग हळूच म्हणणार, मी येऊ का तुमच्या मांडीवर. असा विषय आहे, विषय खोल आहे. ही गाडी वाजते. हां, आणि आम्ही इथे मंदिरला आलेलो आहोत आणि आम्हाला यायला थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे थोडासा अंधार पडला आहे. आणि आता मध्ये जाऊ आपण आणि बघू नेमकं मंदिर कुठलं आहे, कुठल्या देवाचं किंवा देवीचं आहे. काय तर आता आम्ही विट्यापासून जवळ असलेल्या रेवणसिद्धीच्या मंदिरामध्ये आलो आहे. मंदिर खूपच छान आणि प्रशस्त आहे, एकदम भारी मंदिर आहे. जोरात तर सगळे लोक आता इथं दर्शनासाठी जाणार आहेत. तर रेवणसिद्धीचं मंदिर तुम्ही बघू शकता, तुम्ही वर नावसुद्धा आहे श्री रेवणसिद्धी म्हणून. हे कसं मंदिर आहे, काय मंदिर आहे, ह्याची जर आपल्याला माहिती मिळाली सगळी तर मी तुम्हाला सगळी सांगतो. खूप सुंदर आणि खूप मोठं असं मंदिर आहे. मोठ्या मोठ्या दगडांमध्ये बांधलेलं हे मंदिर खूप सुंदर, मनाला प्रसन्न करणारं मंदिर आहे. अगदी प्रशस्त असं मंदिर. या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी माझ्यासुद्धा कपाळाला इथं ओमचा टिळा लावण्यात आलेला आहे. सुंदर आणि खूप प्रचंड मोठ्या दगडांमध्ये बांधलेलं मंदिर आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि आतमध्ये आल्यानंतर ओपन स्पेस आहे सगळा. या ओपन स्पेसमधून तुम्ही पाहू शकता पूर्ण ही जी मोठी प्रचंड वास्तू आहे, याला काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. इथलं खूप सुंदर अशी तिरंगी झेंड्याची रांगोळी इथं काढलेली आहे मंदिरामध्ये. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशी फुलांची रांगोळी, भाज्यांची रांगोळी इथं काढलेली आहे. आणि त्याचबरोबर इथं मंदिरामध्ये पण तिरंगी झेंड्याचा हार तयार करून देवाला अर्पण करण्यात आलेला आहे. ही राष्ट्रभक्तीची परंपरा कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी खूप छान प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत आहे. प्रत्येक मंदिरामध्ये ह्या प्रकारच्या गोष्टी होणं फार आवश्यक आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि ही कन्सेप्ट मला खूपच जास्त आवडली. चलो, आता यानंतर आपण मंदिराच्या बाहेर पडणार आहोत. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर दगडाच्या खूप मोठे छोटे छोटे मंदिर आहेत. आणि हे जे पूर्ण बांधकाम आहे ते पूर्ण बांधकाम दगडाचं आहे. आणि हे जे मोठं तुम्हाला दिसत आहे, आता काय म्हणतात माहीत नाही. आमच्याकडे याला कुठं दीपमाळ म्हणतात किंवा कुठं बुरुज म्हणतात, पण आता ह्या ठिकाणी ह्याचं नाव काय आहे मला माहिती नाही. पण हे खूप जास्त उंच आहे. आणि उंच असल्यामुळं याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात मला फार माहिती नाही, पण दीपस्तंभ आहे ना. हा, आमच्याकडे पण देवीच्या मंदिरामध्ये आहे, त्याला दीपमाळा असं म्हणतात, पण इथं काय माहिती नाही. अच्छा, म्हणजे कुठला उत्सव वगैरे असेल तर इथं दिवे लावतात ना. हा, खूप उंच आहे. लातूरचे का? हो, तुम्ही? मी बेटा. अच्छा अच्छा मी येत असतो लातूरकडे. अच्छा अच्छा आमचं सिद्धार्थचं ऑफिस आहे तिथं. सिद्धार्थ JCB. अच्छा 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 बरोबर. हे शनींचं मंदिर आहे वाटतं. शनी नवग्रहाचं मंदिर, नवग्रहाचं. हां, आणि हे नवग्रहाचं मंदिर इथं खूप छान अशा पद्धतीनं
दिसत आहे. समोर इथं लाईट लावल्यामुळं एवढं स्पष्ट तुम्हाला कॅमेरामध्ये दिसू शकत नाही, पण जे काय आहे ते आम्ही सुंदर अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप छान अशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही माळ मला पर्सनली खूप जास्त आवडली. खूप उंच आहे. ह्या साईडला, इकडच्या साईडला एक अन्नछत्र आहे. आपण अन्नछत्र पण पाहू. इथे एक काका भेटले. त्या काकांनी आम्हाला खूप आपुलकीनं विचारपूस केली आणि या मंदिराची थोडीफार माहिती सुद्धा सांगितलेली आहे. इकडं अन्नछत्र आहे. अन्नछत्रामध्ये इकडं ओपन स्पेस आहे आणि इकडं खूप मोठं असं स्पेस आपल्याला दिसून येत आहे. खूप छान, खूप प्रशस्त, अतिशय सुंदर अशी जागा आहे. इथे तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये की रेवणसिद्धी भक्त निवास सुद्धा इथं आहे. म्हणजे भक्तांना इथं राहण्याची सोय अल्प दरामध्ये केलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडं खूप छान असं निसर्गाचं वातावरण आहे. त्याच्या बाजूला इथं ह्या ठिकाणी वगैरे तुम्हाला पवनचक्की फिरताना दिसत असेल. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे, एकदम डोंगराळ भागामध्ये. आणि इथं मंदिरामध्ये आल्यानंतर आमच्या माथ्यावर खूप छान असा चंदनाचा टिळा सुद्धा लावलाय. एकदम छान दिसतंय तुला हे कुठे लावलं? इथं मंदिरामध्ये. एवढा हलकटपणा. अरे हे तुला कुठं लावलो? कुठं लावलं मी तुला ही? अरे हे तुला कुठं लावलो? हे कुठे लावलं तुला? हा असं पाहिजे. तिथं कुठे मंदिरात, लावलंय? मला तिथं मंदिरात, तिथे हे टाका नाही का ताटात पैसे, ताटात पैसे टाकलेले हे लावले होते. ते आजोबा बसले होते तिथं खूप सुंदर अशा पद्धतीनं. आणि इथं एक दादा चुलीवर काहीतरी बनवत आहेत. आपण त्यांना पण विचारू हे काय आहे नेमकं. इथं काहीतरी चालू आहे. काय आहे? काय म्हणजे हे क्या बना रहे हो? ये इसमें पानी गर्म होता है। पानी गर्म कर रहे हो क्या? अच्छा अच्छा अच्छा, हमें लगा कुछ बना रहे हो. नहीं, इसमें पानी गर्म होता है पुजारी लोग का नहाने के लिए। अच्छा अच्छा अच्छा, पुजाऱ्यांसाठी आंघोळीची सोय म्हणून इथं पाणी पण गरम करत आहे. तर खूप छान इंजिन आहे ती जनरेटरचं. कशाला बी काय बी का. आणि इकडं आमची भरकटलेली गँग शोधत शोधत तिकडं अन्नछत्र होतं. अन्नछत्र होतं तिकडं. आम्हाला वाटलं चालू आहे की बंद होतं. जाऊ दे, आपण चिवडा खाऊ घरी घेऊन. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे मला हा गंध, हा टिक्का कसा दिसतोय. खूप छान आणि दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. तिथं काहीतरी आहे. मारुडी 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 काटा घुसलतोय. हे नंदी. मंदिराच्या अगदी बाहेर नंदी आहे. इथं मोठं पिंपळाचं झाड आहे. मोठा एरिया आहे आणि प्रशस्त असं मंदिर. छान वाटलं या मंदिरात येऊन. ये मनी बोलो, कुकूला बोलो. छकुली तुझी पुराणी दोस्ती आहे वाटलं. तुझ्याकडे उलाले. आणि मग त्याच्यानंतर रेवणसिद्धीच्या मंदिरातून आम्ही परत घरी आलो. आता त्याच्यानंतर मस्त इथं खुल्या हवेमध्ये, खुले आसमान के नीचे हम बैठ गए हैं. ये खुला आसमान, ये ठंडी हवा, सब कुछ बहुत अच्छा अच्छा लग रहा है हमें. तो हम इधर घर के बाहर आंगन में ऐसे बहुत निवांत से बैठ गए हैं. इधर उषे को बाइको बैठी है, हो पायते को इधर गाड़ियाँ हैं. इधर हम चटाई आतर के बैठे हैं और उसके नीचे उशी है. आणि इधर बायको ऐसा
वक्टाझार मेरे तरफ देख रही है। इधर अभी चाय बन रहा है, तो चाय बनने के बाद हम फुरफुर करके चाय पियेंगे और पीने के बाद हम फिर बाद में 10-11 वाजता सोएंगे। हम सकाळी 3 वाजता उठ के लातूर के लिए निकलने वाले हैं और मग लातूर के लिए निकलने वाले के होंगे बराबर मग हम लातूर में पहुंचेंगे 10 बजने के आसपास वगैरह। सकाळी सकाळी पहुंचेंगे उधर लातूर में और फिर हम तुम्हारे को उधर का भी दिखाएंगे, पर ये कल के ब्लॉग में दिखाएंगे, नेक्स्ट ब्लॉग में दिखाएंगे। तो सबके सब ब्लॉग देखना है। अगोदर सुरुवातीला आम्ही दोघंच बसलो होतो, तर आम्ही ब्लॉग मध्ये म्हणत होतो की वातावरण छान आहे, वातावरण छान आहे, ते ऐकून सगळे चालेत आता। आणि इथं गोलू आहे, गोलू सिटी बजाय म्हणलं की गुडघ्यातून वाकला नाच गोल्या नाच 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 सिटी बजाए नाच नाच ना। लाज लागूल्या ऐसे काय कर रे ये दिसा। आणि इकडं मिस्टर अँड मिसेस गायकवाड, इकडं मम्मीजी महत्वाचा इन्सान राहिला कोण, आणि इकडं सर्वांची सोय करणाऱ्या चकुताई, सर्वांची सोय करणाऱ्या, आणि इकडं मोबाईल बघणारे विहान सर। आणि अशा सुंदर वेळी सुंदर दिवसाच्या सुंदर ब्लॉगचा इथंच आपण एंड करू। टाटा बाबा खतम, कल मिलेंगे इसी टाइम इसी वक्त।